सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सृष्टीच्या विधात्याने पृथ्वीच्या कवेत रेखाटलेलं सुंदर आणि सुबक चित्र म्हणजे माझा परशुरामाचा कोकण. ह्या संपूर्ण कोकणाचं वर्णन करायचं झालं तर माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतात. निसर्ग इथला अतीव सुंदर कोकण माझे दुसरे काश्मीर. नारळी पोपळी काजू रतांबे रसाळ इथले हापूस आंबे सदा गरजतो इथला सागर कोकण माझे दुसरे काश्मीर. ह्या परशुरामाच्या कोकणातील कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्राला खऱ्या अर्थानं व्यासपीठ मिळवून दिलं आहे, चालना मिळवून दिली आहे. ती सिंधुदुर्गाचं अग्रगण्य चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं. त्यामुळे सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलचे सागर चव्हाण असोत किंवा त्यांच्या बरोबरीनं सिंधुदुर्ग लाईव्हसाठी योगदान देणारे इतर सर्व सदस्य असोत, हितचिंतक, मित्रपरिवार, ह्या सगळ्यांचे सुरुवातीला मी राजासमन मनपूर्वक आभार मानतो. सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर जिल्ह्याच्या कलावैभवात खऱ्या अर्थानं शिरपेच खोवला येतो दशावतारी नाट्य संस्कृतीनं. गावागावातील गावराठी अबाधित राखली आहे ह्या दशावतारी नाट्य संस्कृतीनं. गावागावातील सामाजिक बांधिलकीसुद्धा टिकवून ठेवली आहे. 800 वर्षापूर्वीची परंपरा सांगणाऱ्या दशावताराच्या परंपरेतील दशावताराची महाआरती आम्ही सुरुवातीला सादर करतो आहोत. आणि या महाआरतीनं मयूरपंखी गाण्यांचा फुलोरा आपल्यासमोर सादर करीत आहोत. गायक कलाकार आहेत मयूर गवळी. आपल्या सदाबहार शैलीत रसिकमनाचा ते वेध घेणार आहेत आणि त्यांना मृदंगावरती अप्रतिम लयकारी करणार आहेत जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मृदंगवादक चंद्रकांत खोतबुवा. आणि तालरक्षक म्हणून योगदान देणार आहेत आमचे सदाबहार तालरक्षक राजू कळिंगण आणि मी स्वतः राजा सामंत. श्री गुरुदेव दाता 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 नवल गुरु रायाची धन्य आरती. नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू जय 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 म्हणती. नवल गुरु रायाची धन्य आरती. चार वेद सहा शास्त्रे 18 पुराणे. चार वेद सहा शास्त्रे 18 पुराणे. सद्गुरूची आरती न करे कोणा. नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू जय जय म्हणती. नवल गुरु रायाची धन्य आरती. वित्त साधू महामुनिजन तटस्थ पाहती. वित्त साधू महामुनिजन तटस्थ पाहती. अकळेना ओळीसे आम्हा बोलती. नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू जय जय म्हणती. नवल गुरु रायाची धन्य आरती. रमा वल्लभ दास म्हणे अलभ्य प्राप्ती. रमा वल्लभ दास म्हणे अलभ्य प्राप्ती. सकळीता मिळवणी जय जय काय करतवी. नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू जय जय म्हणती. नवल गुरु रायाची धन्य आरती. नाना देही देव एक विराजे. नाना लटक सुरपदाजे. नाना दिव्य क्षेत्री अभिनव गाजे. अगाध महिमा तुझा ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्मय रामा निगम. बहुरूपी बहुगुणी बहुत काळाचा हरिक ब्रह्मादिवा देवत काळाचा. युगेन युगी रामा अमृता दास रमणीमय बोलय माझा. जय देव आत्मय रामा निगम गणया. श्री गुरुदेव दाता दाता दाता. रसिक हो, दशावताराच्या परंपरेप्रमाणे श्री गुरुदेव दत्त नवल गुरु रायाची
हे रसिक मनावर गारुड करणारी महाआरती गायक मयूर गवळी यांनी आपल्या बहारदार शैलीत सादर केली आहे. मुळात पुराण कथासारामध्ये दशावताराची आरती म्हटल्यानंतर तुम्हाला अनेक वेळा वाचनात दृष्टिक्षेपात येते. त्यामध्ये आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ही दशावताराची आरती गणली गेली आहे. परंतु कोकणात त्या आरतीच्या ऐवजी नवल गुरु रायाची आरती का म्हटली जाते आणि ती इतक्या वर्षाची परंपरा आजपर्यंत अबाधित दशावतारी कलाकारांनी राखली आहे, त्याच्यामागे कारण आहे, त्याच्यामागे संकल्पना आहे. कारण ज्यावेळी कोकणात दशावतार संस्कृतीला सुरुवात झाली ते सुरुवातीला दशावतार ललित ह्या पद्धतीतून सादर व्हायचं आणि ललित संस्कृती ही दत्त संप्रदायावर आधारित असायची. पूर्वीच्या काळात गावागावातले दशावतार असायचे ना, त्या दशावतारात राजा लोकसुद्धा सहभागी व्हायचे. त्यांच्याबरोबर धर्मगुरू असायचे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, ते धर्मगुरूसुद्धा दत्ताचे भक्त असायचे आणि संपूर्ण वातावरणच म्हणजे सादरीकरण ललितामधून व्हायचं ते दत्त संप्रदायावरती आधारित कथानक असायचं. धर्मगुरू सहभागी व्हायचे, ते दत्ताचे भक्त असायचे आणि राजा आणि ते धर्मगुरू पहाटेपर्यंत दशावतारी नाट्य संस्कृतीचा आनंद लुटण्यासाठी थांबायचे. हा पूर्वंपार इतिहास आहे. त्यामुळे झालं काय, सादरीकरण दत्त संप्रदायावर आधारित, मान सन्मान जो असायचा धर्मगुरूंना असायचा, त्यामुळे आपल्या कोकणात नवलगुरू रायाची आरती सादर करायची प्रथा ही त्या काळापासून त्या प्रथेला सुरुवात झाली. आणि झालं काय, पांढरे चारमध्ये ती आरती सादर केली जायची. त्यामुळे दशावतारी नाट्य संस्कृतीमध्ये सहभागी होणारे कलाकार असोत, रसिक असोत, ह्या सगळ्यांच्या हृदयावरती ती गारुड करून गेली. त्यामुळे झालं काय की आरती सप्रेम जय जय ही दशावतारांची मूळ आरती कवसात राहिली आणि नावारूपाला आली ही नवल गुरु रायाची आरती. आता वेळ फार कमी आहे, नाही तर पहिल्या कडव्याचा अर्थ काय, दुसऱ्या कडव्याचा अर्थ काय, सांगतेच्या कडव्याचा अर्थ काय, सगळं मी तुम्हाला विस्तारित अंगानं सांगितलं असतं. परंतु मला जास्तीत जास्त संधी द्यायची आहे मयूरला, कारण त्याची गाणी त्यांनी खूप मेहनत घेऊन ती बसवलेली आहेत. त्यामुळे ती सगळी गाणी सादर झाली तर दुग्ध शर्करा योग ठरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी मी माझ्या सादरीकरणाला विराम देतो आणि दशावतारी नाट्य संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे सुरुवातीचं सप्तसुरांची झंकार करणारं मुजिक आणि दशावतारी नाट्य संस्कृतीच्या कर्तृत्वाच्या रथावरती सारत्व करणारा विघ्नहर्ता गणपती गजानन, कारण तो दशावतारी नाट्यपुष्प झुलवतो, फुलवतो, सजवतो आणि लौकिकाच्या शिखरावर नेऊन विराजमान करतो. त्यामुळे सुरुवातीला सप्तसुरांची झंकार करताना मयूर दशावतारी प्रथेप्रमाणे या ठिकाणी सुरुवातीला मुजिक सादर करेल आणि त्यानंतर विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाच्या चरणावरती भक्तिरसानं ओतप्रोत भरलेलं गणेशस्तवन अर्पित करेल.
जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा त्रिपुरारी सर्वेश्वर त्रिपुरारी 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 सर्वेश्वर निज जन सुखकारा निज जन सुखकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा दरवळतो धुपासह सुमनांचा गंध मधुर दरवळतो धुपासह दरवळतो धुपासह दरवळतो धुपासह सुमनांचा गंध मधुर स्वागतार्थ साधिनये सजले शब्दसूर स्वागतार्थ साधिनये सजले शब्दसूर स्वागतार्थ साधिनये सजले हे शब्दसूर शिवशंकर हे नटेश वंदन हे स्वीकारा शिवशंकर हे नटेश वंदन हे स्वीकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा त्रिपुरारी सर्वेश्वर त्रिपुरारी 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 सर्वेश्वर निज जन सुखकारा निज जन सुखकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा जगदीशा 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 अविनाशा अविरत ओंकारा अप्रतिम सादरीकरण. गायक कलाकार किती गातो त्यापेक्षा काय गातो याला महत्त्व असतं. कारण समुद्रामध्ये पाणी किती आहे त्याहीपेक्षा त्याच्या लाठा किनाऱ्याला किती येतात त्याला मी जास्त प्राधान्य देतो. कारण त्या उसळणाऱ्या लाठांना ज्यावेळी रुपेरी वाळूचं चुंबन घेऊन जातात त्यावेळी समुद्र किनाऱ्याचं दृश्य विलोभनीय दिसतं. मित्रांनो, ती कला अवगत आहे मयूर गवळी यांना. त्यामुळे अल्प कालावधीत आपल्या गायनशैलीनं ते रसिक मनाचा वेध घेतात. अप्रतिम गणेश स्तवन या ठिकाणी त्यांनी सादर केलं. भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांनी स्वतः लिहिलेलं हे गणेश स्तवन आहे आणि संगीतबद्धसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. आता गणेश स्तवनानंतर दशावतारी प्रथेप्रमाणे ठुमरी सादर करण्यासाठी सज्ज होतोय मयूर गवळी. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए चदरिया चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी हे राम नाम रसबीनी चदरिया राम नाम राम नाम राम नाम रसबीनी चदरिया झीनी रे झीनी
अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की पूनी नौ दस मास पुनन को लागे नौ दस मास पुनन को लागे मूरख मैली जीनी रे जीनी 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 रे जीनी चदरिया जीनी रे जीनी जब मोरी चादर बर घर आई रंग रेज को दीनी जब मोरी चादर बन घर आई रंग रेज को दीनी ऐसा रंग रंगा रंग रेणे ऐसा रंग रंगा रंग रेणे लालो लाल कर दीनी चदरिया जीनी रे जीनी 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 रे जीनी चदरिया जीनी रे जीनी हे राम नाम रस बीनी चदरिया राम नाम राम नाम राम राम नाम रस बीनी चदरिया जीनी रे जीनी 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 रे जीनी चदरिया जीनी रे जीनी दशावतारामध्ये ठुमरी सादर करण्याची प्रथा आपल्याला अनेक दशावतारी नाट्यमंडळांनी अबाधित राखलेली पाहायला मिळते, ऐकायला मिळते. मुळात ठुमरी ही भक्तिरसावर असते, शृंगारिक असते, वीरत्वावर सुद्धा ठुमरी सादर केली जाते, प्रणयावर सुद्धा ठुमरी सादर केली जाते. शोक म्हणजे प्रासंगिक जे एखादं प्रसंग असतो, प्रासंगिक एखादा प्रसंग असतो त्याच्यावरती सुद्धा शब्दांकन केलेली ठुमरी आपल्याला लिहिलेली पाहायला मिळते. काही कलाकार गाताना सुद्धा दिसतात. मुळात ही ठुमरी गंमत कशी आहे माहिती आहे, गंगा यमुना परिसरातील जी गावं आहेत तिथे ह्या ठुमरीचा उगम झाला. परंतु आजच्या घडीला भारत देशामध्ये जेवढ्या भाषा आहेत, आखाती देशात जेवढ्या भाषा आहेत, ह्या सगळ्या भाषांमध्ये ठुमरी सर्रास सादर केली जाते. काही गायकांनी तर मराठीमध्ये सुद्धा ठुमरी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सादर करून रसिक मनाचा वेध सुद्धा घेतलेला आहे. आता ही ठुमरी दशावतारात कशी आली, कारण त्या काळात कर्नाटकामध्ये लौकिक प्राप्त असे गायक कलाकार होते ज्यांना दरबारी गायक असं म्हटलं जायचं. त्यामधलं आवर्जून नाव घेतलं पाहिजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. त्यांच्या बरोबरीचे, तेवढ्याच ताकदीचे, त्यांच्यासारखेच लौकिक प्राप्त अनेक गायक कलाकार होऊन गेले. सर्रास ठुमरीला त्यांनी न्याय दिला. त्यामुळे झालं काय, अष्टगान आहे त्या अष्टगानामध्ये सुद्धा ठुमरीचा सर्रास वापर होऊ लागला. आणि तीच परंपरा अबाधित राखताना जे गोरे भटजी आले, मुळात पेटारा संस्कृती त्यांनी कर्नाटकातून आणली नाही, कारण ती आपल्या मंदिराशी संबंधित होती. परंतु ललितातून ज्यावेळी सादरीकरण कथानकाचं केलं गेलं त्यावेळी काही संस्कृती कर्नाटकातील त्यांनी वापरल्या, नुसत्या वापरल्या नाही तर लौकिक प्राप्त करून ठेवल्या. आणि त्या दिवसापासून ठुमरी सादर करण्याची प्रथा आपल्या दशावतारी नाट्य संस्कृतीमध्ये, पुन्हा एकदा ऐका की दशावतारी नाट्य संस्कृतीमध्ये अविभाज्य घटक बनली. कारण त्यामध्ये शृंगार आहे, वीरत्व आहे, प्रणय आहे, भक्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी सामावून घेण्याची ताकद त्या ठुमरीत आहे. आणि म्हणून ती ठुमरी सादर केली जाते. तीच परंपरा अबाधित राखताना मयूरनं अप्रतिम सादरीकरणानं सदाबार शैलीत ठुमरी सादर केली आणि माहोल उभा केला. आता ठुमरीनंतर या ठिकाणी पुढचं सादरीकरण क्रमवारीप्रमाणे मयूर सादर करेल, पण त्यामध्ये ठुमरीनंतर आवर्जून मी तुम्हाला सांगेन की दशावतारामध्ये अनेक लौकिक प्राप्त असे नारद होऊन गेले. त्यामध्ये मनोहर कौटणकर असतील, अनंत बागवे असतील, कांता मेस्त्री असतील, ताता मेस्त्री असतील, त्यांच्याबरोबरीनं केशव भट मालवणचे, असे कितीतरी लौकिक प्राप्त नारद कलाकार, म्हणजे आपल्या बावनकाशी अभिनयाने आणि संवाद फेकीनं त्यांनी नारद ही भूमिका अजरामर करून ठेवली. तीच परंपरा विठ्ठल गावकर, सुभाष लोंढे, त्याचबरोबर चारू मांजरेकर, पंढरी घाटकर सध्याच्या घडीला पुढे नेताना दिसत आहेत.
आणि ते सुबक आणि सुंदर वेशभूषा रंगभूषा केलेले नारद रंगमंचावरती आले ना की एक वातावरण उभं राहतं आणि ते वातावरण हृदयाचा वेध घेतं, रसिक मनावर गारूड करून जातं. आणि तो नारद पाहिल्यानंतर, दशावतारातील तो नारद पाहिल्यानंतर त्याच्या गळ्यातील ती वीणा, हातातील चिपळी, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर अगदी मन प्रफुल्लित होऊन जातं. आणि तसंच माझं थोडंसं झालं. आणि मित्रांनो, तीच परंपरा अबाधित राखताना नारदाची संपूर्ण वेशभूषा रंगभूषा माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडली आणि कागदावरती ती उतरली. झंकार करते सप्तसुरांची माझी ब्रह्मवीणा, ताल धरते चिपळी माझी नवल मी सांगू कुणा. असे अप्रतिम दमदार शब्द मी रेखाटले. आणि मित्रांनो, भालचंद्र बुवा केळुसकर यांनी त्याला अप्रतिम चाल लावलेली आहे आणि तोच साक्षात्कार मयूर आपल्या उगवत्या शैलीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. झंकार करीते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा, ताल धरिते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा. झंकार करीते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा, ताल धरिते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा. रूप साजिरे गोजिरे हरिचे हरिया पालक जगताचा, रूप साजिरे गोजिरे हरिचे हरिया पालक जगताचा. करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा, करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा, करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा. अलौकिका सुख वैकुंठाचे, अलौकिका सुख, अलौकिका सुख, अलौकिका सुख वैकुंठाचे. श्रद्धा जाती त्याच्या घरात शिराले, श्रद्धा जाती त्याच्या घरात शिराले. विश्वव्यापका भक्त वत्सल वैकुंठीचा राणा, वैकुंठीचा राणा. करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा, करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा, करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा. झंकार करीते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा, झंकार करीते सप्तस्वरांची माझी ब्रह्मवीणा, ताल धरिते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा, ताल धरिते चिपळी माझी नवल मी सांगू पुणा. रूप साजिरे गोजिरे हरिचे हरिया पालक जगताचा, रूप साजिरे गोजिरे हरिचे हरिया पालक जगताचा. करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा, करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा, करीतो भजन नारद वंदुनी तव चरणा. कसं आहे माहिती आहे, अशी ठुमकेदार गाणी असतात ना, ती तेवढ्याच नजाकतीने वाजवावी लागतात. आणि साथसंगत करणारे जे मृदंग वादक असतात किंवा तालरक्षक असतो, तो किती वाजवतो त्यापेक्षा काय वाजवतो याला जास्त मी प्राधान्य देतो. आणि चंद्रकांत खोत आणि राजू कलिंगण यांना ती कला अवगत आहे. त्यामुळे होतं कसं की गाणं अगदी सोप्या पद्धतीनं लौकिकाच्या शिखरावरती जाऊन विराजमान होतं. म्हणून मयूर गवळी सातत्यानं चंद्रकांत खोत किंवा राजू कलिंगण यांनाच बोलवतात साथसंगत करण्यासाठी. आणि हे त्रिकूट जुळून आलं ना की किती बोलू आणि काय बोलू. तरी पण मला वेळेचं भान आहे, कारण कसं आहे माहिती आहे, जास्तीत जास्त मला सादरीकरणाची संधी द्यायची आहे मयूरला. दशावतारामध्ये 52 काशी अभिनयाचे सम्राट आणि भाषा प्राबल्याचे पंडित होऊन गेले. त्यामध्ये रंगाभाऊ खांदोलकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. कामगार कल्याणच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेला ते परीक्षक होते. वृंदाजलधर नाटक सादर केलं होतं कलेश्वर दशावतार नाट्य मंडळानं आणि सुधीर कलिंगण यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. आणि रंगाभाऊ खांदोलकर यांनी रंगमंचावरती जाऊन सुधीर कलिंगण यांना मिठी मारली होती. आणि तो स्पर्धेचा कार्यक्रम झाल्यानंतर गांधी चौकात अशोक वरदम यांचं
आपल्याला माहिती आहे ऑफिस आहे आणि दशावतारी कलाकारांचं ते संपर्क कार्यालय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिथे बाळा पावसकर हे दशावतारी शौकीन, तर त्या माणसाने पानं किती खाल्ली असतील सांगता येत नाहीत, कारण त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असता त्याची दखल कोणी घेतली असती तर झालं काय, रंगाभाऊ खानोलकरांना तो सहज म्हणाला, रंगाभाऊ काल जो माणूस हैसर होतो ना तो भावाशीची निंदा करी होतो, घातलेली गाळ परत घाली नाही होतो, पण तुमका माहिती आज सकाळी हृदयविकाराचं तीव्र झटको येलो आणि तो गेलो. तर रंगाभाऊ खानोलकर म्हणाले, अरे बाबा काल मी त्याका सांगा करी होते, परंतु माझ्या परिचित नाही म्हणून माझे शब्द मी तोंडातले तोंडात ठेवले. निंदा करणं म्हटल्यानंतर निंदेसारखं दुसरं पाप नाही आणि निंदा करणाऱ्या माणसानं हातचं राखून ठेवलं पाहिजे, कारण उद्याचा दिवस कसा येईल ते सांगता येत नाही. समजलं का? कारण जन्माची कल्पना आमका आधी मिळता, मृत्यूची कल्पना कधीच मिळणार नाही. आणि ते शब्द रंगाभाऊंचे एवढे माझ्यावरती प्रभाव करून गेले ना, कारण तिथे बाजूला मी बसलो होतो, त्यावेळी सहज मला शब्द स्फुरले, करू नको मानवा कधी कुणाची निंदा, उद्या काय घडे त्याचे भाकीत करशील का. जन्माची कल्पना आम्हा आधी मिळते, पण मृत्यू घाली तो घाला अचानक सावरशील का. मित्रांनो, अप्रतिम चाल लावली आहे भालचंद्र केळुसकर बुवानी आणि तेवढ्याच ताकदीनं सादर करण्यासाठी मयूर सज्ज होतोय. करू नको मानवा कधी कुणाची निंदा, करू नको मानवा कधी कुणाची निंदा, काय घडे उद्या ते, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का. करू नको मानवा कधी कुणाची निंदा, करू नको मानवा कधी कुणाची निंदा, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का. कितीक घडले वीर येथे, कितीक घडले, कितीक घडले, कितीक घडले वीर येथे, कितीक गेले बघ मातीत ते, कितीक गेले बघ मातीत ते, त्यातून बोध तू घेशील का, त्यातून बोध तू घेशील का, त्यातून बोध तू घेशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का. म्हणून तुम्ही हो प्रभूसी भजावे, म्हणून तुम्ही हो प्रभूसी भजावे, प्रभू चरणासी लीन व्हावे, प्रभू चरणासी लीन व्हावे, तैसे करशील का, तैसे करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का. करू नको मानवा कधी कुणाची निंदा, करू नको मानवा कधी कुणाची निंदा, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का, भाकीत करशील का, भाकीत करशील का. संगीत क्षेत्रात कसं आहे माहिती आहे, अथक परिश्रम अथक साधनेनं गायक तयार होतो, संगीतकार तयार होत नाही, तो जन्माला यावा लागतो. संगीत क्षेत्रात मी काही असे संगीतकार पाहिलेले आहेत,
त्यामध्ये भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा ज्यांनी आता हे गाणं संगीतबद्ध केलं. त्याचबरोबर भजन शिरोमणी भजन सम्राट गोपीनाथ बागवे बुवा, भजन सम्राट चिंतामणी पांचाळ बुवा, भजन सम्राट भजन शिरोमणी परशुराम पांचाळ बुवा, भजन सम्राट भजन शिरोमणी विलासबुवा पाटील हे संगीतकार. आणि मित्रांनो, ह्यांनी बांधलेल्या चाली ज्या आहेत ना, कुठली मैफिल असो कुठलंही नाट्य असो ते लौकिकाच्या शिखरावरती जाऊन विराजमान होणार एवढ्या ताकदीच्या चाली बांधण्याची कुवत यांच्याकडे नाही. अर्थात परमेश्वरानं ह्या सर्वांचा मेंदू सवड काढून बनवलेला आहे. भाषेवरती प्रभुत्व कसं ठेवावं हे कोकण कलाभूषण भजन सम्राट चंद्रकांत कदमबुवांकडून शिकावं. प्रत्येकाची खासियत असते आणि या सगळ्यांचा सहवास मला लाभलेला आहे हे माझं स्वतःचं मी भाग्य समजतो. मित्रांनो, नाट्यक्षेत्रात काही अभिनय सम्राट मी पाहिलेले आहेत. दशावतारी नाट्यक्षेत्रात काही मी अभिनय सम्राट पाहिलेला आहेत. त्यामध्ये रंगाभाऊ खांदोलकरांचा मगाशी मी उल्लेख केला, पण दशावतारी नाट्य संस्कृतीमध्ये काही स्त्री अभिनय सम्राटसुद्धा होऊन गेले. त्यामध्ये आपादळवी असतील, धोंडी मानकर असतील, त्यांच्याबरोबरीनं महादेव लोट असतील, सुरेश दुरी असतील, शंकर मोरली असतील. मित्रांनो, अभिमन्यू लाड म्हणून सुद्धा एक होऊन गेले. अलीकडच्या काळात ते दिसत नाहीत, परंतु त्या काळात लौकिक प्राप्त सूर्या राणे त्यांचंसुद्धा नाव आवर्जून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर बाळा कळिंगण, ओमप्रकाश चव्हाण, प्रशांत मिस्त्री, सुधीर तांडेल अशी नावं आवर्जून घ्यावी लागतील. ही परंपरा पूर्वंपार चालत आलेली आहे. कारण दशावतारी नाटकात स्त्री कलाकाराला प्राधान्य दिलं जात नाही. कारण कसं आहे माहिती आहे, गावराटीच्या ज्या जत्रा असतात ना मंदिरात असतात. त्यामुळे कसं आहे, महिला कलाकार असला ना की स्पष्टच सांगायचं झालं तर मासिक पाळी वगैरे अशा अडचणी येऊ शकतात आणि गावराटीला त्याची बाधा ठरू शकते. म्हणून पूर्वीच्या काळात पुरुष कलाकारांनी ते आव्हानाचं शिवधनुष्य लिलाय पेललं आणि स्त्री भूमिका करण्याचं ठरवलं. आणि नुसतं ठरवलं नाही तर ती सादर करून लौकिकाच्या शिखरावरती नेऊन विराजमान केली. मित्रांनो, त्यातीलच 52 कशी अभिनयाचे सम्राट शंकर मोरले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, अप्रतिम अभिनय चातुर्य संवाद फेक, त्यांनी केलेल्या भूमिका कधीच विसरता येणार नाहीत. आज आपल्यात ते नाही आहेत, परंतु त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या काळातील त्यांनी अजरामर करून ठेवलेलं एक सदाबार गीत आपल्यासमोर उगवत्या शैलीत सादर करण्यासाठी सज्ज होतोय मयूर गवळी. सांगू कशी बोलू कशी वैभव मजला भले, सांगू कशी बोलू कशी वैभव मजला भले. धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले. सांगू कशी बोलू कशी वैभव मजला भले, सांगू कशी बोलू कशी वैभव मजला भले. धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले. मनासारखा प्रियकर मिळता, मनासारखा, मनासारखा, मनासारखा प्रियकर मिळता. गोड प्रीतीचे शब्द जुळता, गोड प्रीतीचे शब्द जुळता. माझ्या या सौख्याला भाग्यवती ठरले, माझ्या या सौख्याला भाग्यवती ठरले. धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले. सांगू कशी बोलू कशी वैभव मजला भले, सांगू कशी बोलू कशी वैभव मजला भले. धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले, धन्य धन्य जाहले मी, धन्य धन्य जाहले. कसं आहे माहिती आहे, मुन्नी बदनाम हो गई शिला की जवानी आला बाबूराव. मित्रांनो, ही गाणी कधी येतात आणि कधी जातात ती समजत सुद्धा नाहीत. माहेरची साडी आली, वर्षभरात त्या साडीचं बोंदर झालं, परंतु ही गाणी रसिकपणावरती गारूड करून अजरामर झाली. सूर्यचंद्र असेपर्यंत ती चिरकाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, त्या कलाकारांना खऱ्या अर्थाने त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे. कारण त्यांनी ती कला झुलवली फुलवली, लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवली. आज शंकर मोरले जरी नाही आहेत तरी त्यांची आठवण नजरेसमोर उभी राहिली. म्हणून तो साक्षात्कार सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. दशावतारी क्षेत्रात नटसम्राट
बाबी नालंग, गोविंद तावडे, डांबरेकर, रंगाभाऊ खांदोलकर, बाबाजी आलव, वासू सामंत, जिजी चोडणकर, तुकाराम गावडे, प्रभाकर फारशेकर असे कितीतरी दिग्गज कलाकार होऊन गेले. त्यांच्या बरोबरीनं नाट्यपुष्प फुलवण्याची कुवत असलेले त्या काळचे दिग्गज नारद म्हणजे अनंत बागवे, अनादी अनंत असं म्हटलं जातं त्यांना. एकदा भोगवा नेवाळीला नाट्यप्रयोग होता, डांगवी राजा, आणि त्यामुळे त्यांनी नारद इतका अप्रतिम करून ठेवला होता. आणि त्यानंतर पुन्हा नाट्यप्रयोग कृष्ण मंदिराकडे ठेवण्यात आला. फारशेकर दशावतार नाट्यमंडळात त्यावेळी ते कार्यरत होते. पंढरीच्या तिरी संतांनी वसविली पंढरी, आणि त्या नाटकात तर त्यांनी तुकाराम केला होता आणि आवलेची भूमिका केली होती आमचे महादेव लोट यांनी. विठ्ठल केला होता प्रभाकर फारशेकर यांनी. गंधर्व त्याच्यातील भूमिका जी होती ती डांबरेकरांनी केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं गयासूर केला होता तो जिजी चोडणकर यांनी. आणि शेवटचा विष्णू अप्रतिम स्पष्टीकरण देऊन गेला तो दिगंबर नेरुरकरांचा. मित्रांनो, त्यावेळी झालं काय माहिती आहे की समुद्र किनाऱ्यावरती ते गेले आणि आम्ही शालेय मुलं, मी बोलता बोलता त्यांना म्हणालं, बागवे काका अप्रतिम हो तुमचा नारद. तर मला ते म्हणाले, नारद हो कळीचो म्हटलो जाता, परंतु नारदान कळी लावले ना तर वाईटातून चांगला घडवण्यासाठी, चांगल्यातून कधी वाईट घडाव घ्या त्याच्यासाठी कधी कळी लावग नाही. पण माणूस उलटा करता, एखाद्याचा चांगला असा ना तो वाईट होण्यासाठी तो कळी लावता. नारदाचा तसा नाही, सा विश्वराठी अबाधित राखण्यासाठी त्यांनी कळी लावल्या आणि त्यांनी वाईटातून चांगलं घडवलं. आता कसं आहे माहिती आहे, देव आणि दानवांमध्ये ज्या ज्यावेळी खटके उडायचे त्यावेळी विश्वराठी लटकी व्हायची. समजलं का? खटके उडायचे त्यावेळी विश्वराठी लटकी व्हायची. त्यावेळी नारदनं आपल्या कल्पक बुद्धीनं शक्कल लढवून ती विस्कळीत झालेली विश्वराठी पुन्हा सुखरूप जाग्यावरती आणून द्यायचा. लक्षात आलं काय? असं अनंत बागवे त्यावेळी सांगून गेले. त्यांचे ते शब्द ना लटका, खटका, झटका हे कुठेतरी मनावरती प्रभुत्व सिद्ध करून गेले. आणि त्यावेळीच मला शालेय जीवनात असताना एक काव्य स्फुरलं. जेव्हा विषय होतो लटका, त्यातून अवचित उडतो खटका, तोच खटका क्षणात करीतो विश्वराठीला लटका, तेव्हा लढवूनी शक्कल करीतो नारद विश्वराठीची सुटका. मित्रांनो, इथे माझ्या सादरीकरणाला विराम देतो, कारण तुम्हाला उत्सुकता लागली असेल ह्या काव्याची, ह्या गीताची. अप्रतिम चाल बांधली आहे भालचंद्र केळुसकर यांनी, आणि तेवढ्याच ताकदीनं सादर करण्यासाठी सज्ज होतोय मयूर गवळी. होतो विषय लटका त्यातुनी अवचित उडतो खटका, होतो विषय लटका त्यातुनी अवचित उडतो खटका, तोच खटका क्षणात करीतो विश्वराटीला लटका, तेव्हा लढवणी शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका, तेव्हा लढवणी शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका, तेव्हा लढवणी शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. होतो विषय लटका त्यातुनी अवचित उडतो खटका, होतो विषय लटका त्यातुनी अवचित उडतो खटका, तोच खटका क्षणात करीतो विश्वराटीला लटका, तेव्हा लढवणी शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका, तेव्हा लढवणी शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका, तेव्हा लढवणी शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. गरगर फिरतो गचा भवरा, त्यात दानव मानव फसला, गरगर फिरतो गचा भवरा, गरगर फिरतो गचा भवरा, गरगर फिरतो गचा भवरा, त्यात दानव मानव फसला, मदांध होऊन रोज खेळतो, मदांध होऊन रोज खेळतो कूटनीतीचा सट्टा, मदांध होऊन रोज खेळतो कूटनीतीचा सट्टा, तेव्हा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका, तेव्हा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका, तेव्हा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. होतो विषय लटका त्यातुनी अवचित उडतो खटका, होतो विषय लटका त्यातुनी अवचित उडतो खटका, तोच खटका क्षणात करीतो विश्वराटीला लटका, तेव्हा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका,
तेव्हा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. तेव्हा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. कसं आहे माहिती आहे, शब्दकोटी करण्यासाठी ना कल्पकता असावी लागते आणि परमेश्वराचा वरदहस्त असावा लागतो. अर्थात आमचा वेतोबा परोळ्याचा, ग्रामदैवत परोळ्याचं, आणि त्याचबरोबर मी सध्या राहतो नेरूरला, कलेशादाता स्वयंभू कलेश्वर याच्या चरणाकडे, त्यामुळे तो माझ्याकडून करून घेत असेल. मित्रांनो, त्या काळात ते मी करून ठेवलं, परंतु त्यावेळी मला पण माहिती नव्हतं एक चांगलं अजरामर असं गीत होऊन जाईल. परंतु मयूर माझ्या संपर्कात आला. मी म्हटलं ह्याला न्याय हा देऊ शकतो म्हणून बुवांकडून पाठवलं, केळुसकर बुवांकडून. बुवानी 10 मिनटात चाल लावून मला ते पाठवलं आणि मी मयूरला तसंच ते पाठवून दिलं. आणि अप्रतिम आपल्या माधुर्यानं नटलेल्या गायकीनं त्यांनी रसिकांसमोर मांडण्याचा आज प्रयत्न केला. परंतु ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल अनंत बागवे यांना, दशावतारी नटसम्राट अनंत बागवे यांना. मित्रांनो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं पुन्हा मी म्हणेन, असे कलाकार होणे नाही. दशावतारी क्षेत्रात काही असे नटसम्राट होऊन गेले, 52 काशी अभिनयाचे सम्राट, संवाद फेकीचे पंडित, रंगमंचावरती कसं वावरावं आणि भूमिका हुबेहूब कशी वटवायची आणि नाट्यपुष्प कसं झुलवायचं फुलवायचं ती कला त्यांना अवगत होती. एकदा परोळेच्या पंचक्रोशीमध्ये नाईक मोचेमाडकर आणि वालावलकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होता आणि नाट्यप्रयोग संपल्यानंतर सकाळी, शुक्रवारचा दिवस होता, शुक्रवार म्हटल्यानंतर परोळ्याचा बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे कलाकार एकत्रित आले आणि कलाकारांचं चहा पाण्याचं ठिकाण म्हणजे आजोबा सावंत यांचं हॉटेल. सगळे कलाकार दोन्ही कंपनींचे म्हणजे नाईक मोचेमाडकर आणि वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचे कलाकार एकत्रित आले. चहा पाण्याचा कार्यक्रम चालला होता हॉटेलमध्ये. आजोबा परोळेकर हे दशावतारी शौकीन, त्यामुळे आदरानं त्यांचं आगत स्वागत करत होते. आणि काय झालं, दशावतारी कलाकार पाहिल्यानंतर आना घारे हे आमच्या नेवाळीचे, ते दशावतारी शौकीन आणि आम्ही शालेय विद्यार्थी, मला घेऊन ते हॉटेलमध्ये गेले आणि त्यांच्या गप्पा रमल्या होत्या. गप्पा रमताना झालं काय माहिती आहे, एक म्हण्यार धावून आली, म्हणजे कुठून तरी ती आली, मालवणीत सांगायचं झालं तर वसरेतून इली आणि हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. झालं काय, तिथे एक कुत्रा होता, त्या कुत्र्यानं त्या म्हणारला पकडलं. पकडल्याबरोबर रंगाभाऊ खांदोलकर तिथे होते. रंगाभाऊ खांदोलकर म्हणाले, बघा आजा तू कधीतरी पाव बिस्किट घालतं कुत्र्यांका ना, तर कुत्र्यान इमान राखला आणि हॉटेलमध्ये घुसली तर तुझ्या डोक्यात ताप होतो लो, त्यामुळे त्या कुत्र्यान त्याका थैच्या थै अडवल्यान स्वतःचा जीव धोक्यात घालून. बाबा कोंडस्कर एक कलाकार होऊन गेले, तर त्यांच्याबद्दल रंगाभाऊ खांदोलकर हे सांगून गेले त्यावेळी, आमचं बाबा कोंडस्कर काय सांगता माहिती आहे, माणूस नुसतो भोगता, इमान राखा येणार नाही. पैसो झालो ना काय ती पैशाची धुंदी कानात जाता आणि तो दानवासारखं वावरता. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की त्यांनी काहीतरी अशा मुख्या जनावरांकडून शिकणं गरजेचं आहे आणि ते जर शिकलं ना तर खऱ्या अर्थान माणसाची जात ही सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय रवाची नाही. बाळाभाट वगैरे त्यानंतर बाबाजी आलो वगैरे सगळे म्हणाले, अरे हा खरा असा, ह्याच माणसाक समाजणार नाही, ह्याच माणसाक समाजणार नाही, म्हणून माणूस स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर गुंडव मारता. ते संवाद कुठेतरी मी ऐकले शालेय जीवनात असताना आणि माझ्यावरती खऱ्या अर्थाने एक प्रभाव होऊन गेला आणि मी खिशातलं पेन काढलं आणि भोगव्यावरून परोळ्याला यायचं जे तिकीट काढलं होतं गाडीचं, त्या तिकिटाच्या मागे शब्द लिहिले, राखोनिया इमान मनुजा शॉन भुंक तोरे तैसी भुंक सोपी मोल इमानाचे मोठे. मित्रांनो, हे लंगारामध्ये बसणार हे माझ्या जेवढी लक्षात आलं त्यावेळी केळुसकर बुवांकडे मी पाठवून दिलं. त्याने अप्रतिम लंगारामध्ये बसेल अशी चाल बांधलेली आहे आणि आज त्या चालीचं सोनं करण्यासाठी पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. राखोनिया इमान मनुजा श्वान भुंकतो रे, राखोनिया इमान मनुजा, राखोनिया इमान मनुजा, राखोनिया इमान मनुजा श्वान भुंकतो रे, तैसी भूक सोपी
मातीचे कडे भक्ती तई मान तोची भक्त तरे भक्ती तई मान तोची भक्त तरे कैसी भूक सोपी मोल विमानाचे मोठे. मयूर, अप्रतिम सादरीकरण तुझं झालं. हे शब्द मला त्यावेळी स्फुरले, परंतु एक अभंगसुद्धा ह्याच शब्दकोशांना मिळता जुळता असा संत साहित्यामध्ये लिहिलेला आहे. आणि अलीकडेनंच आमचे मित्र आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्व दत्ता सामंत यांनी त्याची झेरॉक्स काढून मला पाठवली. त्यावेळी मला समजलं की संतांनीसुद्धा ह्याचा दूरदृष्टीनं विचार केलेला आहे आणि त्यांनी त्या काळात त्याचं शब्दांकन करून ठेवलेलं आहे. दत्ता सामंत तो अभंग मला पाठवणार हे त्या काळात मला माहिती नव्हतं, परंतु हा दुर्मिळ योग आहे. त्या काळात मी लिहिलं, त्या शब्दांशी कुठेतरी मिळतं जुळतं काव्य अभंगाच्या रूपात दत्ता सामंत यांनी मला पाठवलं. कारण काही काही चांगल्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात येतात, मला पाठवण्याचा ते प्रयत्न करतात, कारण मी कुठेतरी त्याचा वापर चांगला करणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. शेवटी सोनाराला सोन्याची पारख असते. मित्र हो, झालं आहे काय माहिती आहे, दशावतार हा माझा आवडता विषय, भजन हे माझं आवडता विषय. कारण भजनातील जे बुवा आहेत, मृदंगवादक आहेत, दशावतारातील जे कलाकार आहेत ते माझ्या मित्रत्वाच्या सातबारातील अविभाज्य घटक आहेत. कारण मी त्यांचा मनोमनी आदर करतो आणि जे मी बघतो ना, जे पाहतो, जे मी ऐकतो, ते मी कुठेतरी हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवतो. झालं आहे काय माहिती आहे, विश्राम कदम एक फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं. मुंबईला मिलमजदूर बाबी कलिंगण आणि विश्राम कदम ज्यावेळी गावात आले त्यावेळी दशावतारी नाट्यसृष्टी त्यांनी सुजलाम सुफलाम करून ठेवली. पार्शेकर दशावतारी नाट्यमंडळात बाबी कलिंगण आणि विश्राम कदम यांचा फार मोठा वाटा आहे. सुवर्ण अक्षरांनी नाव लिहिलं गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकदा काय झालं माहिती आहे, आमच्या भोगव्याला कर्लीची खाडी आणि अरबी समुद्र संगम आहे बघा. म्हणजे शिवापूरवरून जी नदी आली भंगसाळ मार्गे, जी नेरूरपार मार्गे गेली, ती देवबाग आणि नेवाळीच्या समोर सागराला जाऊन मिळते. त्याला संगम असं म्हटलं जातं. त्या संगमावरती पार्शेकरांचं नाटक होतं. मग अशी मी तुम्हाला सांगितलं ते पंढरीच्या तिरी संतांनी वसविली पंढरी. पण त्याच्या अगोदर एक नाट्यप्रयोग सादर केला गेला होता, डांगबी राजा, आणि त्याचासुद्धा उल्लेख मगाशी मी केला होता. आणि त्या अगोदर नाट्यप्रयोग चालू होण्याच्या अगोदर समुद्रावरती सगळे कलाकार बसले होते आणि त्या संगमावरती मालवणीत सांगायचा झाला तर एक कोळी समाजाचा म्हणजे गाभित समाजाचा पागणारा एक व्यक्ती आपल्या होडीवरती स्वार झाला होता आणि मासे पागत होता. एक नाटकातील म्हणजे दशावतारी कंपनीमधला गडी जो होता तो विश्राम कदमांना सांगू लागला, अरे एवढी भरती झाली, या लाटा उसळतात आणि जीव धोक्यात घालून तो पाकता, काय माणसात असा की नाही. तर विश्राम कदम त्याका म्हणाले, अरे तू किती दिवसांनी कंपनी दिलं? तो म्हणालो 15 दिवसांनी इलं. का इलं? कारण प्रसंगात होते व तुमका माहिती आहे प्रसंग काय असा तो. तर विश्राम कदम म्हणाले, तसंच काहीतरी प्रसंग त्याच्यावर असतो, कमवणारो एकटो असतो आणि खाणारी तोंडा घराकडे खूप असतेली, त्यामुळे तो जीव धोक्यात घालून पाकता. कारण त्याच्यात जे मासे मिळतले त्याच्यावरती त्याची चूल पेटतेली, आपण इतक्यात तो गारणा घालता असतो देवाक की जीव धोक्यात घातले, पण सही सलामत माका किनाऱ्यावरती नेण्याची जबाबदारी तुझी. आता मित्रांनो, तिथे ते शब्द ऐकले आणि मला काव्य स्फुरलं, हिला दर्याक तुफान माझ्या खापऱ्या देवा, माझी तुफानात सावरं नाव. तिथे मी लिंगेश्वर, मोबारेश्वर, गोपालकृष्ण वगैरे नावं घालू शकलो असतो, परंतु दशावतारात खापऱ्या देवाचीच या ठिकाणी वाच्यता केली जाते किंवा उल्लेख केला जातो, म्हणून मला खापऱ्या देवाला तिथे आणावं लागलं. आणि निश्चितच मयूर त्या गाण्याचं सोनं करेल आणि एक आगळी वेगळी श्रद्धांजली नटसम्राट विश्राम कदम यांच्या चरणावरती समर्पित होईल. नीला दर्यात तुफान माझ्या खापऱ्या देवा, माझी तुफानात सावरणा. नीला दर्यात तुफान माझ्या खापऱ्या देवा, माझी तुफानात सावरणा. नीला दर्यात तुफान माझ्या खापऱ्या देवा, माझी तुफानात सावरणा. नाल कोंबो देऊन गाराणा घालतय, नाल कोंबो देऊन गाराणा घालतय, काळ मृदंग घेऊन भजन मी करतय, काळ मृदंग घेऊन भजन मी करते. भक्ती भावान घेतय तुझा नाव, भक्ती भावान तुला घेतय नाव. नीला दर्यात तुफान माझ्या खापऱ्या देवा, माझी तुफानात सावरणा. नीला दर्यात तुफान माझ्या खापऱ्या देवा, माझी तुफानात सावरणा. नीला दर्यात तुफान माझ्या खापऱ्या देवा, माझी तुफानात सावरणा. करणी
करतूत कोणीतरी केला म्हणान जाळ्यात नाही खवाड गावला करणी करतूत कोणीतरी केला करणी करतूत कोणीतरी केला म्हणान जाळ्यात नाही खवाड गावला खाणारी तोंडाला मी कमवणारो एकटो खाणारी तोंडाला मी कमवणारो एकटो म्हणान झालंय दर्याला टारस्वार माझ्या दर्या तुफान माझ्या खापल्या देवा माझी तुफानात सावर नाव तिला दर्या तुफान माझ्या खापल्या देवा माझी तुफानात सावर नाव तिला दर्या तुफान माझ्या खापल्या देवा माझी तुफानात सावर नाव नाल कोंबो देऊन गाराणा घालतय टाळ मृदंग घेऊन भजन मी करतय नाल कोंबो देऊन गाराणा घालतय टाळ मृदंग घेऊन भजन मी करते भक्ती भावान घेतय तुझा नाव भक्ती भावान तुझा घेतय नाव तिला दर्या तुफान माझ्या खापल्या देवा माझी तुफानात सावर नाव तिला दर्या तुफान माझ्या खापल्या देवा माझी तुफानात सावर नाव तिला दर्या तुफान माझ्या खापल्या देवा माझी तुफानात सावर नाव कसं आहे माहिती आहे, कोळी गीत म्हटल्यानंतर त्याला समर्पक साथसंगत असणं गरजेचं आहे. त्यावेळी ते कोळी गीत झुलतं फुलतं आणि खऱ्या अर्थाने एखादं शिडाचं गलबत असतं ना, ते लाठावरती कसं अगदी झुलत फुलत प्रवास करतं, तो साक्षात्कार नजरेसमोर उभा राहतो. आज हे कोळी गीत सादर करून माझे आवडते कलाकार नटसम्राट विश्राम कदम यांना श्रद्धांजली वाहण्याचा योग जुळून आला. खऱ्या अर्थाने मी सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलचा मनपूर्वक आभारी आहे. कारण ह्या जुन्या कलाकारांना श्रद्धांजली वाहण्याची नामी संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला प्राप्त झाली. आम्ही भाग्यवंत आहोत आणि हे भाग्य आमच्यापर्यंत चालत आलं. सिंधुदुर्ग लाईव्हचे सागर चव्हाण असोत किंवा त्यांच्या बरोबरीनं चॅनलसाठी योगदान देणारे इतर सर्व पदाधिकारी किंवा सदस्य असोत, त्यांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभारी. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या असत्या. मित्र हो, सांगण्यासारखे विषय बरेचसे आहेत. पुन्हा एकदा लंगार नृत्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बाबाजी आलव आणि वासू सामंत, दुर्योधन आणि दुःशासन. मित्रांनो, मदांध होऊन भूमिका करायची आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, खदलवायचं असतं. त्यावेळी खलनायक उभा राहतो. ती सोपी गोष्ट नाही आहे. परंतु मित्रांनो, त्या काळचे जे खलनायक होते ना, ते नकलाकार नव्हते, ते खरे कलाकार होते, असली कलाकार. प्रत्येकाची शैली निराळी होती. बाबाजी आलवांचा अभिनय निराळा, रंगाभाऊ खांदोलकर यांचा अभिनय निराळा, डांबरेकर यांचा अभिनय निराळा, वासू सामान यांचा अभिनय निराळा, जिजी चोडणकर यांचा अभिनय निराळा, तुकाराम गावडे यांचा अभिनय निराळा आणि प्रभाकर फारशेकर यांचा सुद्धा अभिनय निराळा. स्वतंत्र शैलीचे खलनायक होऊन गेले आणि त्यांनी दशावतारी नाट्य संस्कृती सुजलाम सुफलाम करून ठेवली. एकदा परोळ्यात नाटक होतं, कारण माझं बालपण परोळ्याला गेलं. माझं घर परोळ्याला आणि आजोळ नेवाळीला. मी 35 वर्ष झाली नेरूरला राहतो. कलेचं आगर, कलेचा दाता कलेश्वराच्या चरणाकडे त्याचे आशीर्वाद घेऊन रंगमंचावरती येतो. त्यामुळे माझा कर्तृत्वाचा चेक कधी बाउन्स होत नाही. त्या कलेश्वरानं एका हमालाचा नटसम्राट केला, त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. अभिमानाची गोष्ट. ते नटसम्राट माझ्या गावचे सुपुत्र, स्वतः मालक बाबी कलिंगण. मित्र, सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. बाबाजी आलव यांचा खलनायक पाहिला आणि वासू सामंत यांचा खलनायक पाहिला आणि आम्ही सगळी शालेय मुलं एकत्रित झालो. त्यावेळी त्यांनी सांगितलं, रात्रीचा काय बघितला ना, नाटकापुरता मर्यादित हा. जीवन जगत असताना असे मदांध कधीच होऊ नकात. कारण दुर्योधन आणि दुःशासन मदांध झाले. त्यामुळे झाला काय, सर्वस्वाक मुकाचा लागला त्यांका. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, त्याला जीवन म्हणत नाही. जीवन जर सफल करायचं असेल तर आचार विचार संस्कारानं संपन्न झालं पाहिजे, तर व्यक्तिमत्व खुलून दिसतं. तुम्ही शालेय मुलं आहात म्हणून तुम्हाला सांगतो, हे शब्द होते बाबाजी आलव यांचे त्या काळचे. शेवटी माझा आणि यमाचा खाजा होता. कोण किती लाखाचं बंगलो बांधतात ह्याका किंमत नसता, शब्दात श्रीमंती किती असता ह्याका जास्त प्राधान्य असा बाबाजी आलवांनी त्यावेळी सांगितला. आणि शेवटी ते म्हणाले, संपत्ती तुम्ही माझी करीत राहिला असतं, तुमचा काय नाही, मेल्यानंतर 2 चिमटे बिबत, माझा आणि शेवटी यमाचा खाजा. तर त्यावेळी मला शब्द स्फुरले, काय की लाभ होता धनाचा होशी तू मधांध, उतरेल माझ तुझा होता सारं यमाचं खाजं. आणि कालांतराने पार्शेकर दशावतार पाहिला, त्यामध्ये मल्लयुद्ध करायचे प्रभाकर फारशेकर आणि तुकाराम गावडे आणि अशोक नेरुरकर यांच्या मृदंगावरची थाप अक्षरशः गारुड करून जायचे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय,
त्यावेळी त्यांना उपदेश करताना दिगंबर नेरुरकर सांगून गेले, परमेश्वराच्या आदेशाशिवाय झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, शेवटी तुम्ही जे काय करता ते जोखण्यासाठी परमेश्वर वरती बसलाय. सत्कर्म केलं पाहिजे आणि ते सत्कर्माचा अभाव कुठेतरी तुमच्यात दिसतो, असा उपदेश दिगंबर नेरुरकर यांनी खलनायकी भूमिका करणाऱ्या तुकाराम गावडे आणि प्रभाकर फारशेकर यांना काय केलं, उपदेश केला. त्यावेळी मला पुढचं कडवं स्फुरलं. एक दृष्टी करी इथला अंमल, नको करू तू फुकाची गाज. हे शब्द इतके जुळून आले ना, मी बुवांकडून पाठवून दिले. बुवांनी अप्रतिम लंगारामध्ये चाल बांधली आणि आज तो साक्षात्कार या ठिकाणी मयूर सादर करण्यासाठी सज्ज होतोय. त्यामधले तुकाराम गावडे आणि प्रभाकर फारशेकर आज हयात आहेत, अभिनयाचे सम्राट. परंतु बाबाजी आलो आणि वासू सामान हयात नाही आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित केल्याचं भाग्य आम्हाला लाभेल. लाभ होता धनाचा, होसी तुरे मधान. लाभ होता धनाचा, लाभ होता धनाचा, लाभ होता धनाचा, होसी तुरे मधान. उतरेल माझ तुझा, होत सार यमास खाज. उतरेल माझ तुझा, होत सार यमास खाज. लाभ होता धनाचा, होशी तुरे मधांड. लाभ होता धनाचा, होशी तुरे मधांड. उतरेल माझ तुझा, होत सार यमास खाज. उतरेल माझ तुझा, होत सार यमास खाज. एक दृष्टी करी इथला अंमल, एक दृष्टी करी इथला अंमल. नको करू फुकाची तू रे गाज, नको करू फुकाची तू रे गाज. उतरेल माझ तुझा, होत सार यमास खाज. कसं आहे माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवलेल्या सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणं गरजेचं असतं. आणि खऱ्या अर्थानं मी सुरुवातीपासून सांगत आलो, ह्याचं श्रेय संपूर्ण दिलं पाहिजे ते सिंधुदुर्ग लाईव्हला. कारण सागर चव्हाण हे कलाप्रेमी आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना सातत्याने व्यासपीठ मिळतं आणि मिळाल्यानंतर मग आम्ही संधीचं सोनं करतो. अर्थात रसिक मायबाप रसिकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, कारण त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, म्हणजे आम्ही सगळेजण मोबाईलच्या रूपात आहोत आणि रसिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा चार्जरच्या रूपात आहे. बोलण्यासारखे विषय बरेचसे आहेत. लंगार नृत्य म्हटल्यानंतर युद्ध कौशल्य सादर करताना सुरुवातीच्या काळात दत्ताराम परोळेकर हे लंगारामध्ये माहीर मानले जायचे, कारण ते सुरुवातीला सर्कसीमध्ये काम करायचे आणि खऱ्या अर्थानं मल्लयुद्ध वगैरे काय ही संस्कृती त्यांनी दशावतारात आणली. त्यानंतर प्रभाकर फारशेकर आणि तुकाराम गावडे यांनी ते गारुड केलं. अशोक नेरुरकर यांची मृदंगावरची थाप, मी असं म्हणेन अशोक नेरुरकरांसारखा मृदंगावरती लयकारी करणारा मृदंगवादक दशावतारात मी पाहिलेला नाही. अप्रतिम असं आल्हाददायी साक्षात्काराचा तो काळ होता, असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दशावतारात राम पांचाळ, गजानन देसाई हे वालावलकर दशावतारांकडे साथसंगत करायचे. कधीकधी तावडेबुवासुद्धा असायचे. फारशेकर दशावतारांकडे अशोक नेरुरकर आणि अण्णा फारशेकर म्हणजे प्रभाकर फारशेकर यांचे वडील, त्यानंतर प्रकाश आवेरकर असं समीकरण जुळलं. प्रभाकर दळवीसुद्धा अप्रतिम साथसंगत करायचे. आजोबा परोळेकर, पुरुषोत्तम परोळेकर यांचंसुद्धा नाव घेतलं पाहिजे. त्यानंतर नाईक मोचे माडकरांकडे दळवी काका, त्यांचं नाव मला माहिती नाही, परंतु दळवी काकांनी सुद्धा भरपूर वर्ष अविरत सेवा केली. प्रभाकर दळवी हे हार्मोनियम वादक आणि तबला वादक होते, डग्गा तबला वाजवायचे. त्यांचं नाव मला माहिती नाही, परंतु बाबी दळवी अप्रतिम त्यांचीसुद्धा लयकारी असायची. सध्याच्या घडीला अनेक नावं घेता येतील, त्यामध्ये नाथा गोसावी, बाळा जामदार, त्यानंतर मित्रांनो पप्पू घाडीगावकर, त्यांच्याबरोबरीनं बाबा मेस्त्री आणि मित्रांनो आमचे संदीप कोणस्कर यांनासुद्धा विसरून चालणार नाही. ते जेवढे हार्मोनियमामध्ये माहीर मानले जातात तेवढे कथासार लिहिण्यामध्ये सुद्धा उल्लेखनीय असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचंसुद्धा नाव विसरून चालणार नाही. आणि मित्रांनो त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी
चंद्रकांत खोत आणि राजू कलिंगण हे साथसंगत करणारे सहकलाकार विनायक सावंत यांचंसुद्धा नाव घेतलं पाहिजे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सध्याच्या घडीला मयूर गवळी मार्गक्रमण करतोय आणि खऱ्या अर्थाने अल्प कालावधीत त्यांनी लौकिक मिळवलेला आहे. परंतु यशाच्या उच्च शिखरावर असतानासुद्धा पाय त्याचे जमिनीवरती आहेत. कारण त्याच्या गुरुने त्यांना सांगितलेलं आहे. कृष्णा राऊळ त्यांचे गुरु, त्याच्यानंतर प्रकाश चिले यांचंसुद्धा त्यांनी मार्गदर्शन घेतलं. कृष्णा राऊळ बुवांकडून सुरुवातीचं मार्गदर्शन घेतलं, आपले कोलगावचे बुवा ते. त्यानंतर केळुस्कर बुवांचंसुद्धा सध्या ते मार्गदर्शन घेत आहेत. गुरु करावे तेवढे थोडे आहेत हो. याचं चांगलं आहे ते आत्मसात केलंच पाहिजे. कारण अजित कडकडेंनी तसं केलं नसतं तर ते लौकिकाच्या शिखरावरती विराजमान झाले नसते. जितेंद्र अभिषेकी बुवांकडून ते शिकले, परंतु ज्याचं चांगलं आहे त्याचं त्याने आत्मसात केलं, गाण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज सुप्रसिद्ध गायक पंडित अजित कडकडे असा त्यांचा उल्लेख केला जातो. विलास बुवांची सुद्धा गाणी त्यांनी यशाच्या उच्च शिखरावरती नेऊन ठेवली, अजरामर करून ठेवली. मित्रहो, बोलण्यासारखे विषय बरेचसे आहेत. लंगार संस्कृतीमध्ये झंपा संस्कृती, कारण नंतर शौर्य असतं ते सागरासारखं उसळतं, कर्तव्याच्या लाठाने किनाऱ्याला पोचतं आणि त्यानंतर अविस्मरणीय सुखद साक्षात्कार दशावतारी नाट्य संस्कृतीमध्ये पाहण्याचा योग जुळून येतो. तोच अविभाज्य घटक मानला गेलेला दशावतारी नाट्य संस्कृतीतील एक बहारदार झंपा आपल्यासमोर सादर करण्यासाठी सज्ज होतोय मयूर गवळी. नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू. समरभूमीवर समर धुरंदर, समरभूमीवर 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 समर धुरंदर. सत्यासाठी लढले शर्तीनं, सत्यासाठी लढले शर्तीनं. मस्तक हे झुकावू कया पुढे मस्तक हे झुकावू. नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू. अधमाने जे मदांध झाले, अधमाने जे अधमाने जे अधमाने जे मदांध झाले. शस्त्राला मग शस्त्रही भिडले, शस्त्राला मग शस्त्रही भिडले. रक्ताचे मग पाट वाहिले, रक्ताचे मग पाट वाहिले. सांग त्यातून काय साधले, सांग त्यातून काय साधले. भानावर ये तू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू. समरभूमीवर समर धुरंदर, समरभूमीवर 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 समर धुरंदर. सत्यासाठी लढले शर्तीनं, सत्यासाठी लढले शर्तीनं. मस्तक हे झुकावू तया पुढे मस्तक हे झुकावू. नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू, नको असा तू समरभूमीवर अधमाने वागू. अप्रतिम हा झंपा आहे. बाबा कामत आणि दादा कुंडस्कर, दादा राणे कुंडस्कर यांचं पार्शेकर दशावतारामधलं लंगार नृत्य पाहिलं आणि मला हे शब्द स्फुरले. गणपतीने ते माझ्याकडून करून घेतलं. समरभूमीवर समर धुरंदर, सत्यासाठी लढले शर्तीनं. मस्तक हे झुकवू तयापुढे मस्तक हे झुकवू. अधमाने जे मधांध झाले, शस्त्राला मग शस्त्रही भिडले. रक्ताचे मग पाट वाहिले, सांग त्यातून काय साधिले. भानावर येतू. प्रबोधनात्मक हा झंपा आहे. काव्य करताना आयनाची साल पिंपळाला लावून काव्य होत नाही हो. ह्या सगळ्या गोष्टी रेखाटण्यासाठी मेंदूचं खोबरं करावं लागतं. अर्थात तो कुठेतरी वरदहस्त कलेश्वराचा माझ्या डोक्यावरती असल्यामुळे माझ्याकडून तो वारंवार करून घेत असेल, म्हणून एवढ्या अविस्मरणीय काव्यांना मी चालना देऊ शकलो. अर्थात काव्य तेवढी ताकदीची, तेवढ्या चाली लागल्या पाहिजेत. आणि केळुस्कर बुवांचे मनपूर्वक आभार की त्यांनी ताकदीच्या चाली लावल्यात. आणि सादर करणारा गायक कलाकाराचा हुरूप कधी वाढतो, ज्यावेळी साथसंगत लाजवाब असते. कारण सातीची साडेसाती झाली की पत्त्याचा बंगला कोसळतो, तसं गाणं कोसळून जातं. मी गायकासाठी आहे याचं भान ठेवून वाजवलं पाहिजे. आणि मित्रांनो, त्यामध्ये ते कौशल्य अवगत आहे चंदू खोत आणि राजू कलिंगण यांना. अर्थात बोलण्यासारख्या विषयांना किंवा विषयाच्या संकल्पना मांडण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु मला भान आहे की मयूरला जास्तीत जास्त मला संधी द्यायची आहे. मित्रांनो, अण्णा महाराजांच्या मठात एक कार्यक्रम होता आणि शंकर मोरली अण्णा महाराजांकडे गेले होते. आणि झालं काय, तिथे 2 धष्टपुष्ट तरुण आले. अण्णांनी त्यांच्या कानफाट्यात वाजवून दिली हो, कानफाट्यात वाजवून दिली. आणि काय सांगितलं की तुम्ही लुळे पांगळे आंधळे नाही आहात, लुळे पांगळे आंधळे नाही आहात.
परमेश्वरानं तुम्हाला धडधाकट शरीर दिलेलं आहे, कष्टाची भाकरी कधी खाणार? माझ्याकडे 2 टाईम जेवण महाप्रसादाच्या रूपात मिळतं आहे, माझ्याकडे 2 टाईम जेवण महाप्रसादाच्या रूपात मिळतं आहे, पुण्य माझ्या खात्यावरती जमा होतं आहे, कष्टाची भाकरी तुम्ही कधी खाणार? असं अण्णा महाराजांनी त्यांना उपदेश केला. त्यावेळी समोर बसले होते शंकर मोर्ये. त्यावेळी अण्णा महाराज म्हणाले की ही दशावतारी माणसं रक्ताचं पाणी करतात, रात्री फड उभो करतात, त्याच्यावरती त्यांची चूल पेटता. असा अण्णा महाराजांनी कोणाक सांगितला? शंकर मोर्यंका. आणि वरती सांगितला की दशावतारांका चांगले दिवस असत, फक्त कावीळ झाल्यानंतर जशी डॉक्टर पत्त्या पाळूक सांगता तसो कलाकार झाल्यानंतर व्यसनाची पत्त्या पाळूक आहे, आणि ती जर पाळली तर खऱ्या अर्थान कलाकाराक मागे वळून बघण्याची गरज नाही. असं कोणी सांगितला? अण्णा महाराजांनी शंकर मोर्यंका सांगितला. अण्णा महाराज तिथून निघून गेले. शंकर मोर्यांनी सांगितलं नेमकं हेच आम्ही केलं, आम्हाला सुपारीच्या खोडाचं सुद्धा व्यसन नाही, म्हणून कला आमची शिखरावरती विराजमान झाली. कलाकार म्हणून सुद्धा माणसं आम्हाला इज्जत देतात आणि माणूस म्हणून सुद्धा आमची इज्जत करतात, ते आम्ही कमवलं. असं कोणी सांगितलं? शंकर मोर्यांनी. तरुणडमाचे कलाकार त्यांच्याबरोबर होते, त्यांना मार्गदर्शन म्हणून हे शब्द शंकर मोर्यांच्या मुखातून बाहेर पडले. वा. मित्रांनो, तो साक्षात्कार मी अनुभवला, कारण अण्णा महाराजांच्या अनेक कार्यक्रमाला सूत्रसंचालक मी असायचो. मला ते बोलवायचे, माझ्यावरती नितांत प्रेम ते करायचे. त्यावेळी मला शब्द स्फुरले, स्वार्थासाठी शोधत फिरतो मानव देवस्थान, श्रम जो करीतो तयास मिळतो भाकरीत भगवान. कसली भक्ती पूजा आरच्या ठेच लागता सवड मानवा, अशा भक्तीचा अभाव म्हणून जीवन होते विराण ज्याच्या नशिबी. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी नशिबात येण्यासाठी, ज्याच्या नशिबात ह्या सगळ्या गोष्टी येण्यासाठी थोरा मोठ्यांचा सहवास असणं गरजेचं असतं. आणि तो सहवास अण्णा महाराजांचा मला लाभला. तिथे शंकर मोर्यांची भेट झाली आणि अविस्मरणीय अलौकिक काव्य उभं राहिलं. ते आता मयूर तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. स्वार्थासाठी शोधित फिरतो, स्वार्थासाठी शोधित फिरतो मानव देवस्थान, श्रम जो करीतो तयास दिसतो भाकरीत भगवान, श्रम जो करीतो तयास दिसतो भाकरीत भगवान, श्रम जो करीतो तयास दिसतो भाकरीत भगवान. स्वार्थासाठी शोधित फिरतो मानव देवस्थान, स्वार्थासाठी शोधित फिरतो मानव देवस्थान, श्रम जो करीतो दयास दिसतो भाकरीत भगवान, श्रम जो करीतो दयास दिसतो भाकरीत भगवान, श्रम जो करीतो
अप्रतिम सुखद साक्षात्कार. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, मोत्याच्या हारापेक्षाही माणसाला घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात असं अण्णा महाराजांना सांगायचं होतं. आणि मित्रांनो, तो अलौकिक साक्षात्कार मी अनुभवला. तिथे मला हे शब्द स्फुरले आणि केळुसकर बुवांनी अप्रतिम त्याला चाल लावली आणि त्या चालीचं सोनं केलं आहे मयूरनं. अर्थात विठ्ठल गावकर असोत, सुभाष लोंढे असोत किंवा चारू मांजरेकर असोत किंवा पंढरी घाटकर असोत, ह्या सगळ्यांना ही गाणी उपयुक्त ठरू शकतात नारदाची भूमिका करताना. आणि ते न्याय देऊ शकतात, कारण खऱ्या अर्थानं परमेश्वरानं त्यांना वरदान दिलं आहे ते आवाजाचं. मित्रांनो, सादर करताना रसिक मनाचा वेध घेणारी संकल्पना सादर करायची असते. नाहीतर मित्रांनो, वरातीत मुन्नी बदनाम हो गई आणि शीला की जवानी ह्या गाण्यांवरती 3 वाजता निघालेली वरात रात्री 1 वाजेपर्यंत घरात पोचत नाही. मित्रांनो, त्यांच्या डोक्यावरून ह्या सगळ्या गोष्टी जाणार, परंतु जे समीक्षक असतात निश्चितच पाठीवरती थाप मारणार. मला आत्मविश्वास आहे, कारण आम्ही जे सादर केलं आहे त्याचं सोनं केलं आहे खऱ्या अर्थानं मयूरनं. म्हणजे आम्ही जे रेखाटलं आहे त्याचं सोनं केलं आहे मयूरनं. मित्रांनो, अनेक गाणी माझी दशावतारात अनेक नारद सादर करताना दिसतात. सुख दुःख भोग सारे चुकतील कुणाला, चारू गातो गाणं ते मी लिहिलेलं आहे. केळुसकर बुवांनी त्याला संगीत दिलेलं आहे. काय आणले येताना तू, काय नेशील जाताना, हे सुद्धा गाणं मी लिहिलं आहे. बुवांनी त्याला चाल लावलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं विठ्ठल गावकर अजरामर झाले नारद. केळुसकर बुवांनी हर हर हरेश्वरा करुणानंदा नटेश्वरा हे गाणं कृष्णा पवारांसाठी लिहिलं. कृष्णा पवार रातोरात सम्राट झाले. तेच गाणं घेऊन विठ्ठल गावकर दशावतारात आले. त्यांचा नारद अजरामर झाला. मित्रांनो, सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मित्रांनो, सांगत गेलो तर दिवस अपुरा पडेल, परंतु मला भान आहे, कारण आजचा कार्यक्रम खास मयूरसाठी आहे. त्यामुळे सादरीकरणाला विराम देतो या ठिकाणी आणि एक प्रासंगिक गीत सादर करण्याची विनंती मयूरला करतो. हे गाणं मला कुठे स्फुरलं माहिती आहे. विश्राम कदम ज्यावेळी आपल्या वासुदेवानंद सरस्वती कुंतीचे प्रवेश होते बघा, सगळे आभा जोशी, त्याच्यानंतर ओमप्रकाश चव्हाण, प्रशांत मिस्त्री, सुधीर तांडेल असे दिग्गज कलाकार त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये सुरेश गुरवसुद्धा होते. हे सगळे 52 काशी अभिनयाचे सम्राट. पण त्यामध्ये तरुणडमाचे सुधीर तांडेल भाऊ खाऊन गेले आणि त्यांची 1 नंबरला कुंती घोषित करण्यात आली. परीक्षक होते झारापकर सर. आणि मित्रांनो, त्यावेळी 10,000 रुपये देऊन सन्मान केला होता तो विश्राम कदम यांचा. सुधीर कलिंगण यांना खास त्यांच्या घरून घेऊन आले होते विश्राम कदम यांना. त्यावेळी ते वृद्धापकाळाकडे झुकले होते, दशावतारात भूमिका करत नव्हते, परंतु त्या कार्यक्रमात मात्र ते सहभागी झाले होते. बोलता बोलता ते असे म्हणाले, सुख आणि दुःख नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी मखमली गादी मिळणार तर कधी प्रसंगाचे काटेसुद्धा टोचणार. कारण हा भौरा आहे, सुखदुःखाचा भौरा हा गरगर फिरत असतो. त्यातून कोण सुटलेला नाही. ते चक्रायू भल्या भल्यानं भेदता आलेलं नाही. आणि ते एवढे एकरूप होऊन ते सांगायला लागले ना, ते शब्द एक माहोल उभा करून गेले. आणि तिथे मला शब्दांकन स्फुरलं. सुख दुःख भौरा फिरतो पूर्वसंचिताचा, कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला. भोगल्या आम्ही गाद्या होत्या राजवैभवात, सौख्य सारे क्षणात विरले उभे दारिद्र्य पुढ्यात. अभागे मी पामर जगिया दोष ना कुणाचा, कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला. अप्रतिम चाल लावली आहे केळुसकर बुवांनी आणि शब्दसुद्धा तेवढ्या ताकदीचे आहेत. फक्त त्याला न्याय देण्यासाठी सज्ज होतोय मायबाप रसिकांचे आशीर्वाद घेऊन मयूर गवळी. सुख दुःख भवरा फिरतो पूर्व संचिताचा, सुख दुःख भवरा फिरतो पूर्व संचिताचा. कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला, कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला. सुख दुःख भवरा फिरतो पूर्व संचिताचा, सुख दुःख भवरा फिरतो पूर्व संचिताचा. कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला, कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला, कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला.
गाद्या होत्या राजवैभवात सौख्य सारे क्षणात विरले दारिद्र्य पुण्यात सौख्य सारे क्षणात विरले दारिद्र्य पुण्यात अभागी मी पामर जगिया दोषणा कुणाचा अभागी मी पामर जगिया दोषणा कुणाचा कधी शय्या फुलांनी कधी काटे उशाला कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला सगळे सोय रे ते होते सुखाचे सोबती सगळे सोय रे ते होते सुखाचे सोबती कुठे पाझर प्रसंगाला तोची देव असतो रे कुठे पाझर प्रसंगाला तोची देव असतो रे तैसा कोणी येऊन तारिल तैसा कोण येऊन तारिल मज पामराला तैसा कोण येऊन तारिल मज पामराला कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला सुख दुःख भवरा फिरतो पूर्व संचिताचा सुख दुःख भवरा फिरतो पूर्व संचिताचा कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला कधी शय्या फुलांची कधी काटे उशाला अप्रतिम. चंदूखोत बुवांची खऱ्या अर्थाने वावा केली पाहिजे, कारण मृदंग वाजवायचा असतो ना, त्रिवेणी संगम साधायचा असतो. ता, कत आणि धा. ता हा खुलाबाज, धा हा खुलाबाज आणि कत हा बंदबाज. बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती आहे, ताकत धा हे समीकरण डोक्यावरून जातं आणि ताकद लावून मृदंग वाजवतात. ताकद लावून मृदंग वाजवायचा नसतो मित्रांनो. त्याला मक्खन चाटी असं म्हणतात आणि चंदूखोत बुवांच्या ती रक्तात भिनलेली आहे. यामध्ये गजानन देसाई, दादा परब ही परंपरा त्यांनी अबाधित राखलेली आहे. ते कधीच 7.5 करणार नाहीत, सातसंगत करणार. मृदंगाचं सखोल ज्ञान असलेले मोहन मेस्त्री किंवा महेश सावंत, त्यानंतर आक्रमक शैलीचे बादशाह हे महेश परब, आनंद मोर्ये ह्यांचासुद्धा अतिशय सुंदर सातसंगतीसाठी उल्लेख करावा लागतो. चंदूखोत बुवांनी प्रदीर्घ काळ भजनात अनेक दिग्गज बुवांना वाजवलेलं आहे. मग दीपक चव्हाण असोत किंवा काशीराम परब असोत, स्वतः ते डबलबारी चांगली डबलबारी करायचे मला माहिती आहे. आणि मित्रांनो, आज दशावतारातील ते अविभाज्य घटक आहेत. मगाशी अनेक सातसंगत करणाऱ्या कलाकारांची नावं मी या ठिकाणी सादर केली. त्यामध्ये नाईक मोचेमाडकर कंपनीचे तुषार नाईक यांना विसरून चालणार नाहीत. ते साथीचे म्हणजे तुषार जरी नाव असलं तरी ते डोक्याने हुशार आहेत. प्रसंगनुरूप सप्तसुरांची झंकार कशी करावी त्यांच्याकडून शिकावी. पार्शेकरांचे आमचे गावकर आणि त्यांच्या बरोबरीनं आमचा मृदंगवादक नेरूरचा, त्याचं नाव आहे राकेश रेडकर आणि हरेश निंबळेकर, असं समीकरण त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळतं.
मित्रांनो, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या असतात, परंतु चेंडू कमी आणि धावा जास्त असं समीकरण होऊन जातं. त्यामुळे किती बोलू आणि काय बोलू तरी पण भान असतं मला, आणि मी भान ठेवून बोलतो. त्यामुळे माझ्या बोलण्याचा कधीच कोणाला कंटाळा येत नाही. तरी पण सागर चव्हाण यांचा मनपूर्वक आभारी आहे, कारण अविस्मरणीय सुखद सोहळा आज आम्हाला अनुभवता आला. आमचं सादरीकरण पाहणारे रसिक आहेत त्यांना अनुभवता येणार आहे. त्याचं संपूर्ण श्रेय सिंधुदुर्ग लाईव्हचे सागर चव्हाण यांना जातं. अर्थात त्यांचे आभार मानताना शब्द अपुरे पडतील असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मनपूर्वक त्यांचे आभार माझ्या वतीनं मी स्वतः राजा सामंत मानतो, मयूर गायक या नात्यानं मयूर गवळी मानतो, मृदंगवादक चंद्रकांत खोत असोत किंवा तालरक्षक राजू कलिंगण असोत, यांच्या वतीनं सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीबद्दल हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा. आता या ठिकाणी गीत रंगले गाता गाता भैरवी गातो जाता जाता, काय शब्द आहेत बघा. गीत रंगले गाता गाता भैरवी गातो जाता जाता, माझी आमनी मृदंग वाजे ताकद धा ताकद धा ताकद धा. मित्रांनो, मृदंगाबरोबरच तालवादकाची सुद्धा तेवढीच लयकारी उपयुक्त ठरते, कारण आघात करून जे वाजवलं जातं त्याला घनवाद्य असं म्हणतात. त्यामध्ये झांज म्हणजे चकवा आला, टाळ जे भजनामध्ये आपण नेहमीच त्याचा वापर करतो, ह्या सगळ्या गोष्टी एकरूप झाल्या ना की नादब्रह्म निर्माण होतो, आणि तो नादब्रह्म चराचराला व्यापून गगनाचा वेध घेतो. मित्र हो, भैरवीकडे वळतो आणि तितक्याच ताकदीनं जशी सुरुवात झाली आहे तेवढ्याच ताकदीनं मयूर या मयूरपंखी गीतांचा नजराना जो सादर केला आहे त्या सादरीकरणाला विराम देतो आहे एका सदाबहार भैरवीनं. सुज्ञ नाट्यरसिक हो, आपण रसिक मायबाप आहात म्हणूनच आम्ही कलाकार आहोत. तर आपल्या सिद्ध हस्तलेखनीने कविराज श्रीमान राजा सामंत यांनी अतिशय सिद्ध हस्तलेखनीने साकार झालेली शब्दसुमनं गुंफित केली आहे ती भजन सम्राट श्री भालचंद्र बुवा केळुसकर यांनी. आणि ही गायनाचं जी संधी आम्हा तिघांना म्हणजे आमचे मार्गदर्शक खोतबुवा तसेच राजूभाई कलिंगण यांना, आणि आम्हाला यात संगीत साथीला इथे उपकृत केलं आहे श्रीमान राजा सामंत यांनी जो काही आमच्यावर विश्वास दाखवला, याच्याबद्दल आम्ही आमच्या संगीत साथीच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच सिंधुदुर्ग लाईव्हचे प्रमुख सागर सर यांचे देखील सामंत साहेबांनी आभार मानलेलेच आहेत. तर सांगायचं एवढंच की सामंत साहेब, तुम्ही जी काही दशावताराला देणगी दिला आहात ती अनमोल ठेवा आहे, आणि ही भविष्यात एक इतिहास बनून राहील असं नक्कीच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि भैरवीने या कार्यक्रमाची सांगता करूयात. मयूर, जाता जाता एवढंच सांगेन, ही सर्व जी गाणी आहेत आजच्या घडीला करुण रसाचा राजा विलास तेंडुलकर असोत किंवा अभिनय सम्राट उदय कोंडस्कर असोत, सुधीर कलिंगण असोत किंवा तरुणडमाचे पप्पू नांदोसकर असोत किंवा आमचे नितीन आशियेकर असोत, नारायण आशियेकर असोत, दत्तप्रसाद शेणई असोत किंवा अन्य कलाकार, सगळ्यांचीच नावं मी घेत नाही, ह्या सगळ्यांनी सर्रास वापरावीत, कारण त्याच्या ताकद आहे. आणि मित्रांनो, अभिनयाला साजेशी अशी गाणी ही लिहिलेली आहेत. अर्थात भविष्य काळासाठी ती एक पर्वणी ठरेल आणि तुमच्या कारकिर्दीला एक अनोखी कलाटणी मिळेल. बरोबर, असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर सर. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, तेने पुरविले कोड, तेने पुरविले कोड, झाला शेवट हा गोड.